हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे चीजी असा क्लासिक कुनाफा। इथे मी पॅन मध्ये घेतलेला आहे बटर थोडंसं। आपण त्यामध्ये आता दूध टाकणार आहे। आता मी इथे एक चीज क्यूब घेतलेला आहे। ते आपल्याला किसून टाकायचं आहे दुधामध्ये। एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते चीज चांगलं एकजीव होईल दुधामध्ये। थोडीशी मी साखर टाकलेली आहे ह्याच्यात। आता परत आपल्याला अजून एक चीज क्यूब ह्याच्यामध्ये टाकायची आहे। बटर टाकलेला आहे एक क्यूब। सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर साईडला असं चीज असल्यामुळे ते साईडला चिटकून जातं, म्हणून सारखं हलवत राहायचं आहे आणि गाठी पण होत नाही। आता मी ते थोडंसं घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी, एकदम थोडंसं घेतलेलं आहे, जेणेकरून घट्टपणा लवकर येईल। तुम्ही आता इथे बघू शकता घट्ट होत चाललेलं आहे। आता इथे पाहिजे तसं झालेलं आहे। आता मी ते साईडला ठेवलेलं आहे पॅन, आणि दुसऱ्या पॅनमध्ये घेतलेला आहे तूप 2 चमचे। त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बारीक केलेल्या शेवया चांगल्या फ्राय करायच्या आहेत। त्याचा कलर चेंज होतोपर्यंत आपण ते तुपात परतून घेणार आहोत। आपल्याला ही शेवई सारखी हलवत राहायची आहे, नाहीतर खाली लगेच लागून जाते। मी खाली आता लावलेला आहे थोडंसं बारीक किसलेलं हे बदाम, बारीक किसलेलं बदाम टाकलेला आहे मी खाली। आता त्याच्यावरून मी टाकलेला आहे भाजलेल्या शेवया। हे चांगलं दाबून घ्यायचे आहेत आपल्याला। वरून मी टाकलेला आहे साखरेचं पाणी, आणि त्याच्यामध्ये विलायची टाकली होती, विलायची पावडर, ज्याने फ्लेवर खूप छान येतो। आता आपण ह्यामध्ये मगाशी बनवलेलं लिक्विड चीज टाकणार आहे। हे थोडंसं लिक्विड टाईपच ठेवायचं आहे, खूप पण घट्ट नाही करायचं आहे। हे लिक्विड असल्यामुळे आपली जी शेवई आहे ती पण छान अशी सॉफ्ट होते आणि खालून क्रंची लागते। वरून मी थोडंसं चीज टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे। आता परत आपल्याला वरून शेवया टाकायच्या आहेत रोस्ट केलेल्या। हाताने चांगलं दाबून घ्यायचे आहेत। वरून आपल्याला परत शुगर सिरप टाकायचं आहे।
आता मी ह्याच्यावरती मोठी डिश ठेवलेली आहे आणि हे उलटं करणार आहे. तुम्ही ते बघू शकता किती छान आलेला आहे खालच्या डिशमध्ये. जसं मी सेट केलं होतं सेम तसंच आलेलं आहे. वरून मी परत आता ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे. आता वरून आपण इथे टाकायचं आहे विलायची पावडर. अशा प्रकारे आपला हा क्लासिक चीझी कुनाफा रेडी झालेला आहे. तुम्ही जर असं स्वीट लवर असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप छान लागते.